दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन विशेष उपक्रमांतर्गत आम्ही या दोन्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून सन्मान नारीशक्तीचा या आशयाखाली विशेष मुलाखतीच्या सत्राचं आयोजन केलेलं आहे. खरं तर समाजातील विविध महिला ज्या शून्यातून आज काहीतरी करू पाहत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्याशी बोलण्यासाठी प्रियंकाताई परांडे आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे आणि जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सर्वप्रथम आम्हाला सुरुवातीला तुमचं बालपण आणि शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं ते जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रियंका अशोक परांडे, शिवसेना युवती सेना राज्य कार्यकारिणी सदस्य पश्चिम महाराष्ट्र तथा युवती सेना अध्यक्ष सोलापूर आणि माढा लोकसभा. तर सर्वप्रथम मी माझा शिक्षण आणि माझा जन्म फुलचिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे माझं मूळ गाव आणि शिक्षण देखील माझं फुलचिंचोलीमध्ये राजीव गांधी माध्यमिक विद्यालय येथे 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्याच पद्धतीने पुढील डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी मी बार्शी तालुक्यातील गोडगाव या ठिकाणी माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग कंप्लीट झालं होतं. त्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जेणेकरून मला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची मला आवड होती. त्या माध्यमातून काम करण्यासाठी मी सुरुवातीला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSCसाठी मी ट्राय करत होते. तर त्यासाठी YCMमधून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि एक्झाम्सला जवळपास 2015 ते 2016पर्यंत मी सामोरे गेलेले होते. परंतु मेन एक्झामपर्यंत गेल्यानंतर जसं की आपण पाहतोय 2020 नंतर जी इंटरनेट आणि क्रांती जी झाली ती अगोदरच्या काळामध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये नसल्या कारणाने जर आम्हाला फॉर्म जरी भरायचं म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणी जाणे, तिथेच आपल्याला फॉर्म फिलअप करणे, तर तेव्हा सर्व्हर खूप लोड असायचे, सर्व्हर डाऊन असायचे आणि हा मेसेज वगैरे मिळेपर्यंत वेळ गेला आणि शेवटच्या दिवशी मेन एक्झामचा फॉर्म भरताना सर्व्हर लोड असल्यामुळे माझा तो फॉर्म भरला गेला नाही आणि मला वाटतं तिथंच माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माझ्या स्वप्नांना तिथेच ब्रेक लागला. तेव्हापासून मी जवळपास कंटिन्यू मी सामाजिक क्षेत्रामध्ये 2014पासून आहेच. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते, जेव्हा मी डिप्लोमा इंजिनिअरिंग करत होते तेव्हा बार्शी तालुक्यातील श्री शिवाजीराजे डिसले पॉलिटेक्निक कॉलेज या कॉलेजमध्ये शिकत असताना तेथे विद्यार्थी असायचे, शिक्षक असायचे, सर्व गोष्टी असायच्या, अगदी क्लासरूम असायचे, सर्व असायचे. परंतु न विद्यार्थी क्लासमध्ये बसायचे न शिक्षक टीचिंग करण्यासाठी यायचे. अशा पद्धतीने तिथे जो चाललेला कारभार होता, कारण शिक्षकांना वेळेवर पगारी नसल्यामुळे कंटिन्यू शिक्षक संप करायचे आणि क्लासरूममध्ये स्टुडंट बसून निघून जायचे. अशा पद्धतीने हे सर्व चालू होतं आणि जर क्लासच होत नसतील तर जी एक्झाम फी आहे पूर्ण वर्षाची ती एक्झाम फी मागण्यासाठी मात्र मॅनेजमेंट तक्रार लावायचं. तर ह्या विद्यार्थ्यांवरती होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी मी आणि माझ्यासोबत माझ्या 3 क्लासमेट आम्ही अशा 4 मुलींनी आम्ही तिथे सुरुवात केली. तर या गोष्टीचा त्रास फक्त मला होत नसून बाकीच्या जे अभ्यास करू पाहणारे विद्यार्थी आहेत, जे सुरुवातीपासून हुशार विद्यार्थी स्वप्न घेऊन आलेले आहेत, त्या लोकांना या गोष्टीचा त्रास होत होता. परंतु त्याच कॉलेजमध्ये शिकत असणारे मॅनेजमेंटमधील काही नातेवाईकांची मुलं असतील किंवा आसपासच्या तुळजापूर बार्शी ठिकाणचे काही मुलं असतील, अशा मुलांना मात्र त्या गोष्टीचा त्रास याच्यामुळे होत नव्हता. का तर तिथे कंटिन्यू अगदी झेरॉक्स कॉपी काढून तिथे कॉपी चालायची, झेरॉक्स मशीनच त्या कॉलेजवरती ठेवण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीने तिथे सेंटर तिथेच असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि हे मी तेव्हा आपले कलेक्टर प्रवीण गेडाम साहेब होते 2000 मला वाटतं 11-12मध्ये. तर गेडाम साहेबांचं मी मार्गदर्शन आणि त्यांची मदत घेऊन तसेच आमचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे नवीनच चेअरमन आता सध्याचे आपले राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक साहेब यांच्या मदतीने मी हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि
आपल्या कॉलेजचं पूर्णपणे सेंटर बंद केलं, कॉलेज ब्लॅकलिस्ट केलं, तसे DT, MS, BT बोर्ड अशा सर्व जे काही माध्यमिक डिप्लोमासाठीचे जे काही बोर्ड आहेत त्या बोर्डचे पूर्ण तिथे इन्क्वायरी लावून अशा पद्धतीने मी सगळा तो कॉलेज मला वाटतं ब्लॅकलिस्ट करून ह्याचं सेंटर बार्शीच्या ठिकाणी नेलं आणि तिथे मात्र मग विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे परीक्षा झाली आणि जो खरा हकदार आहे त्या यशाचा त्याला ते मिळत गेलं आणि जे कॉपी करून ह्या गोष्टी करायचे जे साध्य करायला बघत होते ते लोक पाठीमागे राहिले आणि त्यांचं पुढं काय झालं आहे त्यांना माहिती. परंतु मी अशा पद्धतीने म्हणजे अन्याय करूही नये आणि अन्याय सहनही करू नये. अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी असतो ज्याप्रमाणे म्हटलं जातं, तर त्या विचाराची मी आहे. म्हणून मी तो लढा तेथे विद्यार्थी दशेमध्ये सुरुवात केली होती आणि मला वाटतं आज देखील माझी त्या पद्धतीने अन्यायाच्या विरोधात लढा माझा चालू असतो. खरं तर हे सर्व घटना होत असताना तुम्ही राजकीय क्षेत्रात शिवसेनेचे नेते आहात. शिवसेना इतर पक्ष असताना शिवसेनाच का निवडावं वाटलं, शिवसेनेमध्येच का? तर मी म्हटल्याप्रमाणे मगाशी 2013-14 पासून मी स्वप्नपूर्ती वधूवर सूचक केंद्र म्हणजे एक आपण कार्य करत असताना समाजामध्ये आंदोलनं उपोषणं वगैरे हे सगळे करतातच सामाजिक कार्यकर्ते. परंतु आज बघायला गेलं तर बेरोजगारी आणि आरोग्य, बेरोजगारी अशा ज्या पद्धतीचे ज्या महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आज कोणी ह्या गोष्टी सरळपणे बाहेर येऊन बोलत नसलं तरी लग्न हा विषय देखील समाजाचा खूप महत्त्वाचा आज घटक आणि प्रश्न बनलेला आहे. त्या पद्धतीनंच मी एक सामूहिक विवाह सोहळ्यांचे नियोजन करून त्या माध्यमातून लोकांसाठी ही जी ग्रामीण भागातील विशेषतः ग्रामीण भागातील जी लोक आहेत, काही वयस्कर लोक आहेत जे आपल्या पाल्यांसाठी स्थळं पाहण्यासाठी इकडे तिकडे जातात, त्यांचा तो त्रास थांबवण्यासाठी आपण एक सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजन करायचो आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि आपण ते सामाजिक कार्य आपण तेव्हापासून करत होतो. तर हे करत असताना मला अनेक वेळा तेव्हाचे जे घटक महत्त्वाचे पक्ष असायचे, आपले भारतनाना भालके साहेब आमदार होते काँग्रेसमधून किंवा इतर बरेच याच्यातून मला ऑफर यायचे की नाही तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला हे पद देतो वगैरे. पण कधी असं वाटलं नाही की आपण एखाद्या पक्षामध्ये जावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं. परंतु जेव्हा 2022मध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावानंतर असं वाटायला लागलं की कुठं तर नाही, आपण एक नेतृत्व स्वीकारलं तर एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वीकारलं पाहिजे. म्हणून मी शिवसेना पक्षामध्ये यायचा निर्णय घेतला. खरं तर प्रत्येक शिवसैनिक हा कडवट विचारांचा असतो आणि तत्वांशी तडजोड करत नाही. असं असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. गोपाळपूर जिल्हा परिषद गट खरं तर हाय व्होल्टेज राहिला होता आणि चर्चा संपूर्ण जिल्ह्यात गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून होती. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवली, काय अनुभव होता? खरं तर सर्वजण म्हणत होते की बिनविरोध गोपाळपूर जिल्हा परिषद गट बिनविरोध होत असताना त्या ठिकाणी निवडणूक लागली, कसा अनुभव होता एकंदरीत? तर बिनविरोधचं सांगायला गेलं तर गेल्या वेळेस 2017मध्ये ही निवडणूक बिनविरोध झालेली होती, परंतु तेव्हा काहीतरी राखीव आरक्षण असल्याकारणाने ती झाली होती. परंतु आत्ता महिला सर्वसाधारण म्हणून हे आरक्षण पडलेलं असताना आता बिनविरोध होण्याचा विषय नव्हता, कारण जास्तीत जास्त अर्ज लोकांनी दाखल केले होते. माझ्यासारखेच अनेक लोक इच्छुक होते. माझ्यासोबतच मला वाटतं मराठा समाजातील अजून 3 लोकांचे अर्ज इथे राहिलेले होते. म्हणजे आम्ही टोटल 5 लोकांमध्ये ही निवडणुकीला आम्ही सामोरं गेलेलो होतो. परंतु अनुभव तसा बघायला गेला तर अनुभव चांगला होता आणि विरोधकांनी देखील त्यांच्या पद्धतीने भाजपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सभा असतील, गावोगाव त्यांचा प्रचार दौरे असतील त्यांनी केले होते. मी शिवसेनेच्या माध्यमातून मला जेवढं काही शक्य होईल त्या पद्धतीनं मी केलं होतं. माझं बॅड लक असं झालं की पक्षाकडून म्हणता नाही येणार, परंतु जिल्ह्यातील जे नेते होते, जिल्ह्यातील नेत्यांकडून मला कोणत्याही प्रकारचं सहकार्य इथं भेटलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कदाचित माझ्या सभा होऊ शकल्या नाहीत आणि त्याचा कुठंतरी थोडासा इम्पॅक्ट ह्याच्यावरती पडल्या कारणाने कसं राहतं, एखादा नेता जिल्ह्यातून तुमच्यासाठी तुमच्या गटामध्ये जेव्हा येतो
तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन बाकीच्या गावातल्या लोकांनाही वाटतं की बाबा ह्यांच्या पाठीशी पक्ष आहे तर आपण देखील जायला हरकत नाही. परंतु हे सगळं बॅडलक झालं कशामुळं काय, आता तो नंतरचा चर्चेचा विषय नाही तो. परंतु मला ह्या गोष्टीची खंत नाही की मी एवढी मतं घेतली, कमी किंवा जास्तचा काही विषय नाही. मला अभिमान वाटतो की मी शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या चिन्हावरती मी निवडणूक लढवली आहे. घरोघरी धनुष्यबाण मी माझ्या होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून पोहोचवला होता. त्याच पद्धतीने मी जेव्हा महिला सर्वसाधारणचं आरक्षण या गटामध्ये पडलं तेव्हापासून मी माझ्या प्रचाराचा नारळ इथे फोडलेला होता आणि माझं फिरणं किंवा गावभेटी माझ्या कंटिन्यू चालू असतानाच मी महिला सक्षमीकरणचं धोरण जे मला करायचं होतं, माझं स्वप्न आहे ते मी स्वप्न ह्या 14 गावांमधून सुरुवात केली. अक्षरशः आपण 2000 लोकांपर्यंत, महिलांपर्यंत आपले फॉर्म पोहोचवले आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून त्यांना ज्या गोष्टींची आवड आहे, अगदी ते कलाकुसरीचे असेल, पदार्थ बनवण्याची आवड असेल किंवा इतर त्यांना व्यवसायामध्ये कोणत्या येणाऱ्या अडचणी असतील, त्या फॉर्मवरती आपण ह्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत, जेणेकरून महिलांनी त्यांना व्यवसायामध्ये तुम्हाला मार्केटिंगची अडचण येते, तुम्हाला कर्जाबाबतची अडचण येते, तुम्हाला ट्रेनिंग आणि मार्गदर्शनची अडचण येते, तुम्हाला ब्रँडिंगची अडचण येते, त्या गोष्टी आम्हाला समजावे म्हणून आम्ही ते फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचवले होते आणि ते बऱ्यापैकी भरून कंप्लीट झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक गावोगावी कॉर्नर बैठका आता घ्यायचं आपण सुरुवात करणार आहे. तर याच्या माध्यमातून येत्या मला वाटतं 8 मार्च 2027च्या महिला दिनापर्यंत आपलं गाव तिथे एक तरी प्रोजेक्ट उभा राहील अशी मला आशा आहे. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही ह्या सर्व गोष्टी राबवणार आहात. याआधी कोणत्या महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिला एकत्र येण्यासाठी उपाययोजना किंवा उपक्रम राबवलात का? हो, माझं जसं की बघा, पाठीमागे जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस होता 2025ची गोष्ट, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही कॉमन मॅन डे घ्या. जसं की एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात CM म्हणजे चीफ मिनिस्टर नसून CM म्हणजे कॉमन मॅन. तर आत्ता साहेबांनी जेव्हा DCM झाले तर साहेब म्हटले की नाही, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, हे एकनाथजी शिंदे साहेबांचं वाक्य आहे. त्यालाच प्रेरित होऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला युवा सेनेच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की तुम्ही हार तुरे नारळ घेऊन साहेबांकडे येण्यापेक्षा तर तुम्ही सर्वसामान्य लोकांचं खाली तुमच्या भागामध्ये तुम्ही सत्कार समारंभ ठेवा, त्यांचा जो केलेला सत्कार असेल तो साहेबांपर्यंत पोहोचलेला जाईल. त्यामुळे आम्ही कॉमन मॅन डे वगैरे अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेत गेलो. तसेच महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या उपक्रमामध्ये किंवा त्यांनी घेतलेल्या परिश्रमामध्ये त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे काही नंबर आलेले असतील त्यांना प्रोत्साहनात्मक ट्रॉफ्या असतील तर आम्ही ते ट्रॉफ्या देणं कार्यक्रम असेल किंवा मग करिअर मार्गदर्शन मिळावे. जसं की 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात नाही येत की कोणतं फील्ड आपण निवडावं, कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे, तर त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे वक्ते बोलवून सोलापूरसारख्या ठिकाणी मी अनेक कॉलेज आणि माध्यमिक विद्यालय 10वीचे 9वीचे मुलं असे आपण सगळे गोळा करून त्यांना चांगल्या प्रकारे करिअर मार्गदर्शन मिळावायचे सुद्धा आयोजन केलेलं आहे. अशा पद्धतीने महिला असेल, लहान मुलं असतील, आज आपण 10वीच्या मुलांकडे बघताना देखील आपण ह्या पद्धतीने बघितलं पाहिजे. त्याच त्यांचं रनिंग एज असतं 15 ते 16 वर्ष, परंतु 2 वर्षानंतर ते 18 वर्षाचे होतील तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार येतो आणि त्यांना आत्ता समजणं गरजेचं आहे की आपला नेता आपण कसा निवडायला पाहिजे. त्याकरता त्यांना अशा उपक्रमांमध्ये आपण त्यांना समाविष्ट करून घेणं आणि जागरूक करणं हे गरजेचं असल्याकारणाने आपण अशा अनेक प्रकारचे उपक्रम आपण राबवत असतो. ताई, खरं तर जागतिक महिला दिन अगदी 8 मार्चलाच होतं आणि असं असताना खरं तर आजही स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊन गेली, आजही समाजातील अनेक भागातून अशा बातम्या येतात की लहान मुलीवर असेल, महिलांवर अत्याचाराच्या बातम्या आजही थांबलेल्या नाहीत. एक महिला म्हणून त्याकडे कसं बघताय? शासनाकडून काय अपेक्षा असेल एक महिला म्हणून? तर ह्या गोष्टीची खंतच आहे. आता परवाच कोर्टीमध्ये जो प्रकार घडलेला होता तेव्हा मी मुंबईमध्ये होते, परंतु ती गोष्ट सोशल मीडियाद्वारे मला ऐकायला भेटली. तर ही काय पहिली घटना नाही, अशा अनेक घटना आज सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणून आज या उघड होतात. असं नाही माहिती की कोणाच्या घरामध्ये किंवा आसपास आपल्या समाजामध्ये अशा किती घटना आधी पण घडलेल्या आहेत.
फक्त जनजागृती होते ते सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. तर मी दोषी फक्त ह्याला नाही ठरवत की बाबा समोरचा व्यक्ती दोषी आपले कुटुंबीय देखील म्हणजे त्या पद्धतीने दोषी नाही म्हणता येईल, परंतु एक त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. जसं की आज चाइल्ड ट्रॅफिकिंगचे जसे गुन्हे होतात की लहान मुलांना पहिलं आम्ही लहान असताना अशा अफवा असायचे की बाहेर जाऊ नका, लहान मुलं पकडणारी टोळी येतात वगैरे, अशा पद्धतीने चाइल्ड ट्रॅफिकिंगसुद्धा पहिलं होत होतं. आत्ता थोडंसं कुठेतरी त्याला प्रशासनामुळे आवर बसलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की पालकांनी देखील आपल्या मुलींच्या बाबतीमध्ये अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांना कंटिन्यू आपल्यासोबत ठेवणं, एक चांगल्या सुरक्षित ठिकाणी त्यांना कंटिन्यू ठेवणं हे गरजेचं आहे. आणि जर अशिक्षित पालक वगैरे असतील तर मला वाटतं एक कुठंतरी महिला बाल कल्याण जो आपला विभाग आहे त्याच्या विभागाच्या माध्यमातून ही जनजागरूकता, जे पालक म्हणजे अगदी ऊसतोड करणारे, मोलमजूर करणारे किंवा बांधकाम कामगारांची मुलं असतील किंवा असे जे पालक आहेत ज्यांना शिक्षणाचा अभाव आहे, त्यांना समजत नाही की आपली मुलं कुठं थांबवली पाहिजे, कुठे, तर याचं जनजागृती करण्याचं काम हे महिला बाल विभागाचं आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. तर दुसरं एक मी ह्याच्यामध्ये हे वाढतं प्रमाण कशासाठी हे मी 1 मिनिटामध्ये आपल्याला सांगते. जसं की आपण पाहतोय इंटरनेटचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. तर पाठीमागे मला वाटतं संसदेमध्ये मागच्या वर्षी या विषयामध्ये आवाज उठवला होता की जे की अश्लील व्हिडिओज वगैरे जे यूट्यूबला किंवा वेगवेगळ्या साईटवरती दिसतात, ते व्हिडिओज आणि त्या ॲडव्हर्टाईज बंद झाल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे काय होईल, जसं की आपण आता जास्तीत जास्त वेळ आपण एक तर आपण झोपेमध्ये जास्त वेळ घालवतो आणि त्याच्यानंतरचा वेळ घालवतो तो आपण आपल्या मोबाईलसोबत घालवतो. मोबाईल हे एक आपलं जसं की पुस्तक वाचल्यानंतर जे काही आकलन होतं त्या पद्धतीने मोबाईल एक आपला शिक्षक झालेला आहे. तो जे शिकवेल, तो जे दाखवेल, ते आपल्यामध्ये आकलन क्षमता अशी असते की आपण ते पटकन कॅप्चर करतो. जर तुम्ही मोबाईलवरती अशा अश्लील गोष्टी जर कंटिन्यू दाखवत राहाल तर ऑब्व्हियसली नक्कीच लोकांच्या मनामध्ये तेच विचार कंटिन्यू येत जातील आणि त्याचा कुठं तर इम्पॅक्ट म्हणून अशा अघोरी घटनांचा आपल्याला तो झालेला आपल्याला दिसून येतील. तर कुठंतरी हे सोशल मीडियावरती जे काही दाखवलं जाणारं विषय आहे ते जर चांगले मार्मिक विषय एक विद्यार्थ्यांना किंवा मुलांना वगैरे शिकण्यासारखे विषय जर दाखवले तर त्याचा नक्कीच समाजावर थोडा तरी चांगला परिणाम होईल. खरं तर या सर्व घटना होत असताना आजही आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की महिला असतील, मुली शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला जास्त आत्मविश्वासानं वावरताना, फिरताना किंवा सामाजिक क्षेत्रात भाग घेताना कुठे जास्त प्रमाण अत्यंत कमी आहे त्यांचं, महिलांचं. तर महिलांसाठी काय संदेश द्याल जागतिक महिला दिनानिमित्त? अजून तुम्हाला काय वाटते की महिलांनी अजून चांगल्या पद्धतीनं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे का? काय सांगाल त्याबद्दल? तर ग्रामीण भागातील जो स्तर आहे तो महिला बाहेर पडण्याचं प्रमाण ह्याच्यामुळे कमी असतं, कारण त्यांच्या जे काही ग्रामीण भागातील थोडासा दबाव राहतो की म्हणजे एक संस्कार म्हटलं तरी चालेल आणि ते काही वाईट नाही. मला असं वाटतं जर एखादी महिला चांगलं काम करत असेल तर आज ग्रामीण भागात सुद्धा तिचं नक्कीच कौतुक केलं जात आहे. जसं की माझंही कौतुक होतं आहे, मी आज एवढं बाहेर पडते, सगळ्या गोष्टी करते. मलाही समाजातून आज 3,500 मतं जरी आपल्याला पडली तर 3,500 लोकांनी मला कौल दिला की तुम्ही चांगलं करताय म्हणून. ह्याच पद्धतीने आज मला राजकीय अस्तित्व नसताना देखील लोक आपल्याला स्वीकारतायत. हे तर असं म्हटलं नाही जाणार. फक्त बाहेर न पडण्याची कारणं ही असतील की कुठेतरी दळणवळणाच्या सोयी नाही आहेत आपल्याकडे, तसं पाहिजे तसं आपण पटकन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. सिटीमध्ये तसं नाही आहे. तुम्ही आज अनेक ॲप्लिकेशन आहेत, ओला, उबेर व सारखे ॲप्लिकेशन आहेत. तुम्हाला कुठं कार्यक्रमाला जायचं आहे, कुठं जायचं, तुम्ही पटकन क्विक 2 मिनिटामध्ये गाडी बुक केली का तुम्ही लगेच निघू शकता. कुठं तर हे आधुनिक क्रांतीचं ग्रामीण भागामध्ये कमतरता असल्या कारणाने. आणि कसं राहतं, आज तुम्ही एखादी महिला बाहेर पडते, तिच्या घरातील तिला व्हेकलची जर गाडीची सोय नसेल तर तिच्या घरामध्ये पुरुष मंडळी कुठे तर कामाला जात असेल तर ती कशी बाहेर पडेल ना. असा विषय काही गोष्टी असल्यामुळे थोडेसे महिला बाहेर पडताना प्रमाण त्यांचं कमी आहे. परंतु जेव्हा गावामध्ये कार्यक्रम वगैरे होतात, आपण एखादा उपक्रम राबवतो तर गावामध्ये मात्र महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि महिलांना करायचं आहे. ग्रामीण भागात आज माझं घरोघरी महिलांशी संपर्क झालेला आहे. महिलांना ह्या गोष्टी करायच्या आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला आवडतं, प्रत्येक ठिकाणी त्यांना यायलाही आवडतं. फक्त कुठेतरी आयोजनाचं आपण कमतरता असल्यामुळे, आयोजन व्यवस्थित होत नसल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा कमी होतात. ताई, शेवटचा प्रश्न. खरं तर आतापर्यंत प्रियंका ताई परांडे आम्ही पाहिलो, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्ही सक्रिय आहेत.
इथून पुढेही याच ताकदीनं किंवा किंबहुना जास्त ताकदीनं तुम्ही उतरणार का? होय, नक्कीच. मी म्हटल्याप्रमाणे फक्त राजकारणच नाही तर मला सामाजिक प्रश्नांवरती विशेषतः लक्ष घालायला मला आवडतं. माझं ध्येयच आहे की समाजातील गांजलेले जे घटक आहेत, ज्यांच्यापर्यंत कोण पोहोचू शकत नाही आहे, ज्यांच्यासाठी काम कुणीच म्हणजे विशेषतः करू शकत नाही, अशा लोकांसाठी मला काम करण्याची इच्छा आहे. जसं की आता आपण पाहतो महत्त्वाचा विषय आज महत्त्वाचा एक विषय असा आलेला आहे की जे काही लाईट बिलाचा विषय आहे. आज अनेक कुटुंब आहेत ज्यांना लाईट बिल 1000-2000 रुपये लाईट बिल भरणं म्हणजे त्यांच्यासाठी फार मोठा विषय. जेव्हा आपल्या मोबाईलमधील 299चा रिचार्ज संपतो तेव्हा त्याचं इनकमिंग बंद होईपर्यंत आपण रिचार्ज करत नाही. असं आपल्या ग्रामीण भागातील अवस्था आहे की ही गोष्ट खरी आहे. तर अशामध्ये जर जेव्हा तुमचे 2-3 हजार लाईट बिल घरातले येत असतील तर तुम्ही त्या गोष्टीचं जर तुम्ही रोज मोलमजुरी करून जर लाईट बिल भरण्यामध्ये पूर्ण जर तुमचं वेळ आणि सगळं पैसा वाया जात असेल तर अशा गोष्टींवरती अर्थ नाही आहे. तर अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती विशेषतः मला लोकांना विषयांवरती मदत करायला मला आवडते. तर राजकीय तर हे तुम्ही सामाजिक आणि लोकांमध्ये पोहोचले तर राजकीय नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे संधी मिळत जाते, परंतु तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं आणि लोकांची कामं करणं हे तुम्हाला महत्त्वाचं तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. निश्चितपणे खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो, त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या विचाराने सामाजिक असू दे किंवा राजकीय क्षेत्रात प्रियंकाताई परांडे कार्यरत आहेत. ताई, पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्हाला खरंच कौतुक वाटतं की ग्रामीण भागातून येऊन सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं सक्रिय आहेत, वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताय, कुठे चुकीचं होते त्या विरोधात पण आपण सक्रिय असतात. आमच्या सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीतर्फे आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि या सन्मान नारी शक्तीचा या आशयाखाली आपण जो विशेष मुलाखतीचं सत्र सुरू ठेवलेलं आहे त्या सत्रामध्ये आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.